नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका फारच रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विषय आहे आपल्या सहकारी बँकांचा. बँकिंग तज्ज्ञ आणि AI अभ्यासक श्रीकांत जाधव यांनी एक अतिशय मार्मिक विश्लेषण केलंय. त्यांनी एका साध्याशा कथेच्या माध्यमातून सहकारी बँकांची आजची स्थिती आणि त्यांचं भविष्य यावर जो प्रकाश टाकलाय ना, तो खरंच थक्क करणारा आहे. तर चला थेट सुरू करूया. बघा, सुरुवातीला आपण एकदम सोपी पण खूप अर्थपूर्ण गोष्ट बघूया. झालं असं की जंगलातल्या एका वाघाने एक फॅक्टरी सुरू केली. आता या फॅक्टरीत कामगार किती, तर फक्त एक छोटीशी मुंगी. ही मुंगी रोज अगदी वेळेवर कामावर यायची आणि अत्यंत प्रामाणिकपणे संपूर्ण काम एकटीने सांभाळायची. तिचे हे कष्ट पाहून फॅक्टरीचं उत्पादन अगदी जोमात वाढत होतं. वाघ एकदम खुश होता. साध्या आणि प्रामाणिक श्रमातून कसं यश मिळतं याचं हे एक परफेक्ट उदाहरण होतं. आता इथेच श्रीकांत जाधव यांनी एक भारी जोडणी केली आहे. ही जी कष्टाळू मुंगी आहे ना, ती दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या सहकारी बँकांमधले ते स्थानिक निष्ठावान कर्मचारी आहेत. तज्ज्ञांच्या मते ही मुंगी म्हणजे सहकारी बँकांचा तो जुना, प्रामाणिक आणि ग्राहकांशी थेट नाळ जोडलेला सेवक आहे. आणि खरं सांगायचं तर हाच या संपूर्ण व्यवस्थेचा मूळ कणा असतो. पण होतं काय, उत्पादन चांगलं असूनही वाघाला वाटायला लागलं की अरे, आपण जर एखाद्या एक्सपर्टला म्हणजेच तज्ज्ञाला आणलं तर आपली प्रगती अजून वेगाने होईल. आणि बस, इथे सगळी गडबड सुरू होते. जेव्हा एखादी गोष्ट आधीच एकदम उत्तम चाललेली असते आणि त्यात उगाचच सुधारणा करण्याच्या नावाखाली बाहेरील तज्ज्ञांना आणलं जातं, तेव्हा नेमकं काय होतं, हाच तो प्रश्न आहे जो आधुनिक व्यवस्थापन आणि सहकारी बँकांच्या आजच्या निर्णयांना अगदी तंतोतंत लागू पडतो. आता इथून पुढे नोकरशाहीची साखळी कशी वाढत जाते ते पहा. वाघाने काय केलं, आधी एका मधमाशीला प्रोडक्शन मॅनेजर म्हणून आणलं. तिने आल्या आल्या मुंगीच्या कामाचा रिपोर्ट मागायला सुरुवात केली. मग तो रिपोर्ट बनवण्यासाठी सशाला सेक्रेटरी म्हणून कामावर ठेवला. पुढे ग्राफ्स आणि रिपोर्ट्स बनवण्यासाठी कम्प्युटर आले आणि मग ते सांभाळण्यासाठी एका मांजराची IT हेड म्हणून नियुक्ती झाली. विचार करा, फक्त एका काम करणाऱ्या मुंगीवर लक्ष ठेवण्यासाठी ही साखळी एकावर एक कशी वाढत गेलीय. कथेत बाहेरून आलेले हे जे तज्ज्ञ प्राणी आहेत ना, ते वास्तवात सहकारी बँकांमध्ये खाजगी किंवा कॉर्पोरेट बँकांमधून मोठ्या पदांवर आणलेले अधिकारी आहेत. स्वतःच्या संस्थेची मूळ संस्कृती अजिबात न समजून घेता केवळ खाजगी बँकांचं आंधळं अनुकरण करून अशा नियुक्त्या करणं किती घातक ठरू शकतं, हे जाधव यांनी या उदाहरणातून अगदी अचूकपणे मांडलं आहे. या बाहेरून आलेल्या लोकांमुळे एक मोठा आणि तीव्र संघर्ष निर्माण होतो. कॉर्पोरेट संस्कृती आणि आपली सहकार संस्कृती या दोन गोष्टींचा अजिबात ताळमेळ बसत नाही. जे जुने अनुभवी लोक आहेत, ज्यांना खऱ्या अर्थाने ग्राउंडवरचं नॉलेज आहे, त्यांना अक्षरशः डावललं जातं. याचा परिणाम असा होतो की प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा उत्साहच संपून जातो. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे सहकारी बँकांची जी खरी ताकद असते, म्हणजे ग्राहकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, त्याला तडे जायला सुरुवात होते. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की प्रत्येक बँकेची स्वतःची अशी एक वेगळी क्षमता असते. बँकिंग अभ्यासक श्रीकांत जाधव स्पष्ट करतात की राष्ट्रीयकृत किंवा खाजगी कॉर्पोरेट बँकांची बरोबरी करण्याच्या नादात स्वतःच्या क्षमतेचा कसलाही विचार न करता फक्त मोठ्या टार्गेट्सच्या मागे धावणं हे पूर्णपणे नियोजन शून्यतेचं लक्षण आहे. यामुळे होतं काय, तर संस्था आपल्या मूळ उद्दिष्टापासून म्हणजेच सर्वसामान्यांची बँक होण्यापासून पूर्णपणे भटकते. हीच ती परिस्थिती ज्याला आपण रिपोर्टिंग ट्रॅप किंवा अहवालांच्या जाळ्यात अडकणं म्हणू शकतो. फॅक्टरीत जसा प्रत्यक्ष उत्पादनापेक्षा मीटिंग्ज आणि रिपोर्ट्स वाढत गेले, तसंच आजकाल या बँकांमध्ये घडत आहे. कर्मचाऱ्यांचा अर्धा दिवस प्रत्यक्ष काम करण्याऐवजी आज मी काय केलं आणि उद्या मी काय करणार हे सिद्ध करणाऱ्या नोंदी ठेवण्यात आणि फाईल्स भरण्यातच जातो. म्हणजे बघा ना, प्रत्यक्ष कामापेक्षा कामाचा आभास निर्माण करण्याला इथे जास्त महत्त्व दिलं जाऊ लागतं. जेव्हा केवळ कागदी घोडे नाचवण्यावरच सगळा फोकस असतो, तेव्हा त्याचे परिणाम अतिशय गंभीर होतात. बँकेचं फील्डवर्क आणि कर्जवसुली यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामांकडे साहजिकच दुर्लक्ष होतं. ते जे चकचकीत आणि परिपूर्ण दिसणारे अहवाल असतात ना, ते बघून वरिष्ठ व्यवस्थापनाला वाटतं की सगळं काही एकदम मजेत चालू आहे. पण जमिनीवरची वास्तविकता खूप वेगळी असते. आणि यातूनच बँकांमध्ये NPA म्हणजेच थकीत कर्जे वाढण्याचा एक अत्यंत मोठा धोका निर्माण होतो. आता आपण परत एकदा आपल्या त्या कथेकडे येऊया. उत्पादन घटत चाललेलं बघून वाघाने काय केलं, एका माकडाला टेक्निकल इन्स्ट्रक्टर म्हणून बोलावून घेतलं. आता ह्या बिचाऱ्या मुंगीला साधं काम करण्यापूर्वी गुंतागुंतीच्या तांत्रिक प्रक्रियांना सामोरं जावं लागलं. प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी प्रोसेस समजून घेण्याची सक्ती झाली. याचा परिणाम काय झाला माहितीये? जे काही थोडंफार उत्पादन होत होतं ते सुद्धा एकदम वेगाने खाली आलं. हे आधुनिक बँकिंगच्या टेक्नॉलॉजी ट्रॅपशी तंतोतंत जुळणार आहे. बघा,
तंत्रज्ञान तर हवंच, पण योग्य प्रशिक्षणाशिवाय कर्मचाऱ्यांवर हायटेक प्रक्रिया लादणं अत्यंत चुकीचं आहे. यामुळे त्या स्थानिक कर्मचाऱ्यांवर प्रचंड मानसिक ताण येतो. शिवाय आपल्याला हे विसरून चालणार नाही की सहकारी बँकांचा बहुतांश ग्राहक हा ग्रामीण भागातला असतो. त्याला आजही तंत्रज्ञानापेक्षा एका माणसाने दुसऱ्या माणसाशी केलेल्या संवादाची जास्त गरज असते. केवळ ॲप आधारित बँकिंगच्या अट्टाहासापायी हा अनमोल मानवी स्पर्श कुठेतरी हरवत चालला आहे. आता जेव्हा फॅक्टरीचं उत्पादन पूर्णपणे ढासळलं तेव्हा वाघाने परिस्थिती सुधारण्यासाठी एका घुबडाला कन्सल्टंट म्हणून नियुक्त केलं. या कन्सल्टंट महाशयांनी तब्बल 3 महिने संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास केला आणि मग आपला अंतिम अहवाल सादर केला. घुबडाचा तो अहवाल म्हणजे कॉर्पोरेट विचारांचं मूर्तिमंत उदाहरण होतं. त्याचा निष्कर्ष काय होता तर फॅक्टरीमध्ये गरजेपेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि खर्च आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ छटणी म्हणजेच नोकर कपात करणं आवश्यक आहे. आता या सगळ्यात मोठा विरोधाभास बघा. प्रत्यक्ष काम कोण करतंय आणि नुसतीच गर्दी कोणी केली आहे याचा कसलाही विचार या निर्णयात नव्हता. आणि इथून पुढे कथेचा अतिशय दुर्दैवी शेवट सुरू होतो. खर्चात कपात करण्याच्या नावाखाली सर्वात आधी कोणाला कामावरून काढलं जातं तर त्या बिचाऱ्या कष्टाळू मुंगीला. आणि हाच तो मोठा धोका आहे जो आज सहकारी बँकांसमोर उभा आहे. आवाजावी खर्च वाढल्यानंतर ज्या निष्ठावान कर्मचाऱ्यांनी आयुष्यभर खपून ती बँक उभी केली ना त्यांनाच अचानक अकार्यक्षम ठरवलं जातं आणि बाहेरचा रस्ता दाखवला जातो. नुसतं एका कॉर्पोरेट यंत्रणेला संतुष्ट करण्यासाठी संस्थेचा मूळ पायाच उद्ध्वस्त केला जातो. या संपूर्ण विश्लेषणातून श्रीकांत जाधव यांचा हा अत्यंत महत्त्वाचा बोध पुढे येतो. सहकारी बँकांमध्ये प्रोफेशनलिझम किंवा व्यावसायिकता नक्कीच असायला हवी, कारण काळानुसार बदलणं गरजेचं आहे. पण हे सर्व करत असताना सहकाराचा मूळ आत्मा हरवू देता कामा नये. व्यावसायिकतेची अंमलबजावणी ही नेहमी सहकाराच्या मूळ चौकटीत राहूनच व्हायला हवी. तरच या संस्था खऱ्या अर्थाने टिकतील आणि वाढतील. या सखोल विश्लेषणाच्या शेवटी आपण सर्वांनी एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करणं गरजेचं आहे. जर सिस्टीमच्या रेट्याखाली शांतपणे आणि इमानदारीने काम करणाऱ्या या मुंग्याच संपल्या, जर तळागाळातील सेवक आणि ग्राहक दुरावले, तर शेवटी काय उरेल? बँक प्रत्यक्ष अस्तित्वात राहील की केवळ कागदपत्रांवर आणि चकचकीत रिपोर्ट्समध्ये जिवंत दिसेल? जरा नक्की विचार करा.